वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्गुणं क्रमेदमं सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससवेद आत्मरूपा देवा तुच गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्ति दासो अवधार्य जोची मनोजव मारुतो तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्म जवानर्थ मुख्यम श्रीराम दूतम शरणं प्रपद्ये पांडुरंगाकारो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला हा अभंग संत शिरोमणी या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारा व्यक्तिमत्व, या जगाला ज्ञानाचा अमृत वाजणारा व्यक्तिमत्व, साऱ्या जगानं यांना जगद्गुरु म्हणून मान्यता दिली असं व्यक्तिमत्व. तुमच्या आमच्या सारख्याने एखादा ग्रंथ पाठ करावा आणि जगाने आपल्याला जगद्गुरु बळच म्हणावं असे जगद्गुरूंसाठी घरालाही लागला. पण खरोखर मनापासून जगद्गुरु म्हणून मान्य झालेले आमचे संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज देहू रहिवाशी. कारण ते जगद्गुरु का झाले? कारण त्यांनी कधीच ना स्वतःच्या जीवासाठी, ना स्वतःच्या भावासाठी, ना स्वतःच्या कुटुंब कबिल्यासाठी, ना स्वतःच्या गल्ली बोळासाठी, ना फक्त स्वतःच्या देहूगावासाठी, ना स्वतःच्या तालुक्यासाठी, ना स्वतःच्या पुणे जिल्ह्यासाठी, ना स्वतःच्या मर्यादित असलेल्या महाराष्ट्रासाठी, ना फक्त भारत देशासाठी, ना आशिया खंडासाठी, पूर्ण या जगाला भक्तीचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा अमृत पाजणारे संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा निवडलेला अभंग, 4 चरणाचा अभंग. आजपर्यंत कोणीही या अभंगाला पाडू शकलं नाही भंग, असा तो अभंग. आणि गेले कित्येक वर्षापासून आपल्या गावातील चालू असलेला ज्याला कोणीही पाडू शकलं नाही आजपर्यंत खंड, असा तो अखंड नाम सप्ताह. आणि या सप्ताहामधील 5व्या दिवसाची सेवा आमच्याकडे आली. धर्माचं पालन कुणी करावं हे सांगणारा अभंग आहे. धर्माचं पालन कसं करावं याचं मार्गदर्शन करणारा अभंग आहे. धर्माचं पालन नेमकं कधी करावं, का करावं, अशा अनेक अँगलना अनेक प्रश्नाचे उत्तर इथं मिळतात. असं धर्मरक्षणाचं पालन करावं असं मार्गदर्शन करणारा आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग. तुमच्या गावातील मदनजी नलावडे यांच्या माध्यमातून आम्हाला फोन आला. अनेक तरुण मंडळ आहेत संपर्काशी माझ्या बरोबर, ते राहिले त्यामुळं गावात त्यांची ओळख आहे. तुमच्या गावचे सरपंच आणि नलावडे पाटील हे पलीकडच्या अंगाला येसगाव म्हणून आहे. 7 वर्ष झाली असतील अशोकराव तुमच्या गावात कीर्तन झालेलं. हा 7-8 वर्षापूर्वी तिकडे कीर्तन त्यांनी आमचं ऐकलं होतं. तेव्हापासून म्हणते हो बाबा बोलायची हो बाबाच सापडत नव्हता, लेकिन आज बाबा को डाउनलोड किया है. आणि इथं आल्यानंतर आम्हाला अशोकरावांची आठवण झाली. सहज अशोकरावांना फोन केला, म्हणलं येसगाव किती लांब आहे? म्हणलं हॅलो, अर्ध्या तासात आलो. त्यांची हजेरी लागली. विनेकरी आहेत, चुकलं माखलं तर जागेवर आम्हाला चोप द्यायला मिस्टर चोपदारही आहेत. दांडू भला दांडका आहे आमचं, बराकडे जाईल बरं जमवून बरा, जीव नाही आमचा तेवढा. आणि आपलं काय बोलावं, 1 2 3 4 and 5 पांडव एवढाच मांडव.
राठोड सर कोण म्हणलं लय मोठी गर्दी लागती, क्वालिटीची गर्दी लागती. आणि ऑपरेटरला तर काय मानाचा मुजराच करावा असं झालं मला. मी आल्याबरोबर प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला आल्याबरोबर म्युझिक सिस्टीम आधी चेक करत असतो. मी तिकडून येत असताना गाडी लावली, म्हणलं कार्यक्रम कुठे शिकित कीर्तन करा उभा, म्हणले महाराज मंदिरात. मदनराव म्हणले मंदिरात, मी तर डोक्यालाच हाणून घेतो, मला झालं वाटोळा आता. कारण मंदिरामध्ये गाभेऱ्यामध्ये सिस्टीम कधीच लागत नाही, आणि जिथं लागत नाही तिथं लावली त्यांनी म्हणून त्यांच्यासाठी टाळ. नाही लागत, सिस्टीम नाही लागत. आता त्यांनी लावली ते त्याच्यातले बाप व्यक्तिमत्व आहेत म्हणून. हा, आता मी काय त्यांना ते कुठले हे विचारलं नाही, ते काय माझे पाहुणे नाही, ते अजून काही मित्र नाहीत, पण क्वालिटीला मार्क. सुंदर अशा प्रकारचे म्युझिक सिस्टीम. चाल म्हणत असताना महाराजांनी पखवाज वाजला आणि महाराजांनी घामाची आंघोळ केली. हा, ते मी घामाची आंघोळ केली म्हणून मला गेल्या जन्मी वाचलेलं एक वाक्य आठवलं. जो पाण्याने आंघोळ करतो ना तो फक्त अंगावरची कापड बदलतो. मिस्टर पखवाज वादक, जो घामाने आंघोळ करतो ना तो इतिहास बदलतो. आणि त्यांना घाम येऊ नये म्हणून एकच म्यान, एकच फॅन, स्पेशल त्यांच्यासाठी फॅन आहे. छान, निदान ते वाळलं तरी ते फॅन मुळे. काय सिस्टीम लागली, अक्षरशः मला कान असे दाबून धरावं. म्हणलं आता काय खरं. त्या मनाने तुमचे वयस्कर असं नाही, काम अजून क्वालिटीचे आहेत, कारण तुमच्या कानाने बरेच सत्य ऐकलेत म्हणून क्वालिटीचे. तुमचं नाव काय राजे? आपली भेट झाली ती पण आता वयानुसार माझ्या ध्यानात राहत नाही बरं का. तिकडे भेट झाली, त्याच्यावर आज इथं भेट झाली. व्हॉट इज युअर नेम? आकाश महाराज निकम. मिस्टर आकाश महाराज निकम. सदानंद महाराज. सदानंद महाराज. दीपक महाराज. गणेश महाराज. गणेश महाराज. नाही आहे, आपले भेटी झाल्या आता, पण लईच दिवस झाले ना. आणि काय माहिती का, योद्धा अशोकराव रणांगणातच भेटतो. तो काय गोदाड्यात भेटतो काय? या रणांगणात हे योद्धा भेटले. खूप सुंदर अखंड हरिनाम सप्ताहाचं छोटंसं गाव, सुंदर अशा प्रकारचं केलेलं नियोजन. माणसांची खूप मोठी गर्दी नाही, पण आहे ती दर्दी. आमच्या बरोबर आलेले नांदेड प्रांतातले तानाजी मालुसरे, कीर्तनकार, शिवचरित्रकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, महाभारताच्या विषयावरती त्यांना चांगला अभ्यास आता चालू आहे. नव्यानं तयारी करत आहेत. मस्त व्यक्तिमत्व. राठोड सर संभाजीनगर प्रांतातून आले, त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आलेले भरपूर जण आहेत. सगळ्यांचे नावं घ्यायचं की म्हटलं की गणेशराव इथंच प्रमाण देतील. महाराज वाजले की 12. आई गे महाराज महाराजांनी सुंदर शिवाजी महाराजांचं आगमन केलं. आणि खरं सांगू, माझ्या कीर्तनामध्ये राठोड सर छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन करत असतो. खरं तर मी राजांच्या प्रतिमेचं पूजन करतो. मदनरावाला सांगायचं मी विसरून गेलो धावपळीच्या काळामध्ये. प्रत्येक वेळेस कीर्तनाला उभा राहण्याच्या अगोदर, विना हातामध्ये घेण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करूनच विना हातात घेतो. जरा धावपळीच्या काळात सूचना द्यायची राहून गेली माझा त्यांच्याकडून.
पण तरी महाराजांनी प्रमाण दिलं. मी महाराजांच्या प्रमाणे नक्की बोलेल. राजे, देव, देश, धर्म हे सांभाळण्यासाठी जेवढे रामायण महत्वाचे, जेवढे भागवत महत्वाचे, जेवढे महाभारत महत्वाचे, तेवढेच राजे तुमचे शिव महाभारत सुद्धा तितकेच महत्वाचे. म्हणून राजाला विनंती करेल, राजे या ब्रह्मांडामध्ये आपण या तिन्ही लोकांमध्ये कुठेही असाल, आपण या तिन्ही लोकातून या ब्रह्मांडामधून यावं आणि राजे आपण आपल्या सिंहासनावरती विराजमान हो. अब आइए महाराज, विराजिए. राजांचं आगमन का माहिती का? जाऊ दे, आधी सुरुवात करतो मग मोर बोलतो. विठ्ठल विठ्ठल.